आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण. देशभरामध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जात असून आज दिनांक 15 ऑगस्ट शनिवार रोजी परभणी शहरात देखील पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आला. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या या ध्वजारोहण कार्यक्रमाला जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी परभणी शहरातील नागरिकांनी देखील ध्वजारोहणासाठी खूप गर्दी केली होती. आहेर बोरगाव शिवारातील जुगार अड्ड्यावर पोलिसांच्या धाडीत 23 लाखांचा मुद्देमाल जप्त. सेलू तालुक्यातील आहेर बोरगाव शिवारातील लहाने यांच्या शेतात सुरू असलेल्या फेकपत्ता नावाच्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा परभणी यांच्या पथकाने धाड टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या इसमाकडून रोख रक्कम, मोबाईल आणि वाहन जप्त केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सेलू हद्दीत गस्तीवर असताना आहेर बोरगाव शिवारात काही इसम पैशांची बाजी लावून जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पक्षासमक्ष 14 ऑगस्ट शुक्रवार रोजी सायंकाळी सदर ठिकाणी अचानक छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी खालील मुद्देमाल व आरोपींना ताब्यात घेतले. अनिल बाबूराव खंदारे राहणार मंठा जिल्हा जालना यांच्याकडून 7,000 रोख, ओप्पो कंपनीचा मोबाईल किंमत 10,000 आणि एक इंडिका कार MH11 BV 7431 किंमत 7 लाख रुपये. विजय विठ्ठल पडोळे राहणार परतूर जिल्हा जालना यांच्याकडून 5,000 रोख आणि विवो कंपनीचा मोबाईल किंमत 20,000 रुपये. राजाभाऊ आसुरबा सावंत राहणार मानवत जिल्हा परभणी यांच्याकडून 1,500 रोख रक्कम जप्त करण्यात आली. सदर कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक जायभाय, उपनिरीक्षक परिहार व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. सेलू शहरात स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहण. सेलू शहरात आज दिनांक 15 ऑगस्ट शनिवार रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. मुख्य शासकीय ध्वजारोहण तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर यांच्या हस्ते तहसील कार्यालयाच्या आवारात सकाळी 9:05 करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार संजय मोरे, उद्योजक जयप्रकाश बिहाणी, हाजी अजीज अली खान जमीनदार, सेलू पालिकेचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत, सेलू उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय हरबडे, पत्रकार श्रीपाद कुलकर्णी, डॉक्टर विलास मोरे, मोहम्मद इलियासभाई नवाब, नगरसेवक मनीषभाऊ कदम, रहमत अली खान लाला, बाळासाहेब काजडे, तलाठी मुकुंद अष्टीकर, सारिका बडे, दुर्गा पवार, महसूल सहाय्यक राहुल सरकटे, राजू बंदुके, मुफीस फारुकी, अर्जुन पवार, शेख युनुस, हाजी शेख शमशुद्दीन, सय्यद दिलावर भाई, सुनील गायकवाड, शेख आरिफ भाई पत्रकार यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, उद्योजक, विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ता, देशप्रेमी नागरिक उपस्थित होते. सेलू न्यायालयात न्यायाधीश G.A. तराड यांच्या हस्ते सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक शेख शाकीर हिराजी व पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने मानवंदना देण्यात आली. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष K.S. जोशी, उपाध्यक्ष L.T. मगर, सचिव Y.B. सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच यावेळी DM कुलकर्णी, A.T. फोपसे, S.L. वाईकर, B.L. सिरसाट, K.A. जवडेकर, L.H. खोना, U.V. खारकर, शेख अब्दुल वहीद, अक्षय प्रधान, अकरार खान, अखिल खुरेशी, न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक अलदे यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेलू नगरपालिकेत नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांच्या हस्ते सकाळी 7:30 ध्वजारोहण करण्यात आला.
यावेळी पालिकेचे उपाध्यक्ष साईराज बोराडे, मुख्याधिकारी गायकवाड, उपमुख्य अधिकारी चव्हाण, उद्योजक हाजी युनुस कुरेशी यांच्यासह पालिकेतील कर्मचारी बायस ठाकूर, शेख खलीलभाई, खंडू चव्हाण, महिंद्रा, सय्यद उस्मान, भुलंगे, काबरा, अन्सार रंगरेज यांच्यासह सेलू शहरातील नागरिक उपस्थित होते. साईबाबा बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर यांच्या हस्ते सकाळी 7:40 ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर नाना मुडावेकर, संचालक विनायके परवीण, बालचंदानी कन्हैयालाल, दत्तराव आंधळे, सुभाष चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाने, व्यवस्थापक दत्तराव पौड, पठाण निसार खान, गव्हाणे कैलास, आनंद मोरे उपस्थित होते. अब्दुल कलाम उर्दू प्राथमिक शाळेत नगरसेवक मिलिंद पवार यांच्या हस्ते सकाळी 8:30 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्था अध्यक्ष खुर्शीद अब्दुल सत्तार देशमुख, तन्वीर खुर्शीद देशमुख, शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद जुबेर, हाजी शेख मोहम्मद हुसेन मास्टर बागमान, पिंटू साळेगावकर, पत्रकार अबरार बेग, शिक्षक शेख हुसेन, शिक्षिका शेख नाजमीन, परवीन बागमान, सबा खान, शेख नाजनीन यांच्यासह शाळेतील विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बालूर गावात विविध ठिकाणी ध्वजारोहण. सेलू तालुक्यातील बालूर येथे दिनांक 15 ऑगस्ट शनिवार रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त शासकीय कार्यालयावर तसेच पोलीस चौकी, पशु दवाखाना, ग्रामपंचायत प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद प्रशाला तथा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक कन्या शाळा, जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा येथे स्वातंत्र्य दिन निमित्त ध्वजारोहण कार्यक्रमात बालूर गावातील सर्व अधिकारी, कर्मचारी, नागरिक व विद्यार्थी, राजकीय नेते, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. परभणी शहरात पोलिसांकडून अवैध दारू साठा जप्त. परभणी शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी 12 देशी दारू भिंगरी संत्राचे सीलबंद बॉक्स जप्त केले असून याची किंमत 46,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. सोबतच मुद्देमालामध्ये 50,000 रुपयांची एक दुचाकी स्कूटी देखील जप्त करण्यात आली आहे. संबंधित दारू ही बेकायदेशीरपणे स्वतःच्या फायद्यासाठी आणि विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत सोनी एजन्सीच्या समोर असलेल्या एका गाड्यामध्ये हा मुद्देमाल आढळून आला. पोलीस कारवाईसाठी येत असताना त्याची खूण लागल्यावर आरोपीने त्या ठिकाणाहून पळ काढला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू करण्यात आली आहे. सावडी येलदरी मार्गावर वीटभट्टीजवळ प्रतिबंधित गुटखा पोलिसांकडून जप्त. येलदरी शिवारातील सावडी ते येलदरी मार्गावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत प्रतिबंधित असलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले. या कारवाईत एकूण 65,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 14 ऑगस्ट शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास सावडी ते येलदरी रोडवरील वीटभट्टीजवळ सार्वजनिक रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत अनिकेत किशन सानप, राहणार सावडी बुद्रुक, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी यास ताब्यात घेण्यात आले. तसेच एका मोबाईल क्रमांकाच्या धारकाचा सहभाग असल्याचे पोलिसांनी नमूद केले असून त्याचे नाव व गाव अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी केलेल्या कारवाईत 4,353 रुपयांचा केसरयुक्त विमल पान मसाला, 480 रुपयांचे V1 तंबाखूचे पाकिट, 484 रुपयांचा V1 तंबाखू तसेच 10,080 रुपयांचा केसरयुक्त विमल पान मसाला असा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आला. यासोबतच 50,000 रुपये किमतीची बजाज कंपनीची प्लॅटिना मोटरसायकल क्रमांक MH22 BG 1027 जप्त करण्यात आली. असा एकूण 65,400 रुपयांचा मुद्देमाल
पोलिसांनी ताब्यात घेतला. सेलू शहरातील बोर्डीकर कृषी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी. सेलू शहरातील खंडोबा मंदिर, रहमान नगर, शंभू नगर, गणेश नगर व शिवाजीनगर येथून बोर्डीकर कृषी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या 50 फूट रुंदीच्या सिमेंट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली असून या रस्त्यावर तातडीने गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या संदर्भात 13 ऑगस्ट गुरुवार रोजी एमआर शेख, मजहर शेख, हाजी शेख शमशुद्दीन, नसरुल्ला खान, खलील खान, अब्दुल मजीद, इब्राहिम बेग आदींनी नगरपालिका कार्यालयात अंकुश जाधव यांना मागणीचे निवेदन दिले. त्याद्वारे या रस्त्यावरून दररोज शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक तसेच परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये जा असते. त्याचबरोबर लहान मोठ्या वाहनासह अवजड वाहनाची देखील वर्दळ वाढली आहे. या परिसरात 4 ते 5 वसाहती असून मॉडर्न इंग्लिश स्कूल, यशवंत ज्युनियर कॉलेज यासारख्या अनेक संस्था असल्याने रस्त्यावर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. वाहनाची वाढती वर्दळ आणि वेगामुळे या रस्त्यावर यापूर्वीही लहान मोठे अपघात झाले आहेत. दिनांक 7 ऑगस्ट रोजी या सिमेंट रस्त्यावर 2 वाहनांमध्ये मोठा अपघात घडला. या अपघातात 2 व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. यापूर्वीही या रस्त्यावर अनेक गंभीर दुखापत झाल्याचे नागरिकांनी निवेदनात नमूद केले. भविष्यात या अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये तसेच विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी या रस्त्यावर फायबर, सिमेंट कॉन्क्रीट अथवा डांबरी स्वरूपाचे गतिरोधक तातडीने बसविण्यात यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. सेलू शहरात पोलिसांच्या कारवाईत विदेशी दारूसह 9 लाखांचा मुद्देमाल जप्त. सेलू शहरातील स्टेशन रोडवरील प्रेरणा झेरॉक्स समोर पोलिसांनी 13 ऑगस्ट गुरुवार रोजी रात्री 7:30च्या सुमारास धडक कारवाई करत विनापरवाना दारूची वाहतूक करणारी कार जप्त केली. या कारवाईत दारू आणि वाहनासह एकूण 8,90,890 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिजाऊनगर सेलू येथील रहिवासी आरोपी प्रफुल्ल वसंतराव गात हा त्यांच्या ताब्यातील निळ्या रंगाच्या मारुती सुझुकी कार क्रमांक MH21 BF 5374 मधून विदेशी दारूची चोरटी विक्री करण्यासाठी वाहतूक करत असताना रंगेहात पकडला गेला. पोलिसांनी केलेल्या पाहणीत कारमध्ये 72,000 रुपये किमतीच्या रॉयल इस्टॅग विदेशी दारूच्या 288 बाटल्या आणि 18,240 रुपये किमतीच्या मास्टर ब्लेंडर सिग्नेचर दारूच्या 48 बाटल्या मिळून आल्या. पोलिसांनी या सर्व विदेशी दारूच्या साठ्यासह 8 लाख रुपये किमतीचा कार जप्त केली. पोलीस उपनिरीक्षक शेख शाकीर हिराजी यांच्या फिर्यादीवरून सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर्ड क्रमांक 435/2026 कलम 62E महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक अरुण नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार मामिलवाड यांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार शेख उस्मान करत आहे.